बातमी कल्याणमधून। कल्याण डोंबिवलीच्या मनसेच्या उमेदवारांचे एबी फॉर्म देण्यात आलेत। फॉर्म घेऊन मनसेचे कल्याण डोंबिवलीचे नेते आणि राजू पाटील हे रवाना झालेत। 112 जागांपैकी 50 जागांसाठी मनसेने तयारी केली आहे आणि उर्वरित जागांसाठी शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस, राष्ट्रवादीसाठी सोडण्यात आलेले आहेत। येत्या 48 तासात कल्याण डोंबिवलीच्या मनसेच्या उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप केलं जाणार आहे। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपल्या प्रतिनिधी वैदेही काणेकर। वैदेही, काय सांगाल, नेमकी उमेदवारी जाहीर करण्यात येणार आहे का, कारण एबी फॉर्मचं वाटप करण्यात येत आहे? बघा, एकीकडे राजकारणामध्ये फुटीचं राजकारण होऊ नये यासाठी ही खबरदारी घेतलेली बघायला मिळत आहे। कारण एबी फॉर्मचं वाटप जे आहे ते थेट उमेदवारांना करण्यासंदर्भात हे सध्या राजकारणीचे आहेत ते आग्रहाची भूमिका घेताना बघायला मिळत आहेत। कारण अनेक नेत्यांना राज ठाकरे यांनी स्वतः बोलवलेलं आहे आणि त्याच्यामुळे उमेदवारांना खबरदारी म्हणून एक एबी फॉर्मचं थेटपणे वाटप केलं जावं आणि नाराजी आणि बंडोबा जे आहेत त्यांना कुठेतरी आवरता यावं यासाठी खरं तर ही भूमिका घेतलेली बघायला मिळत आहे। कल्याण डोंबिवलीचे 112 जागा आहेत आणि त्यामध्ये 50 जागा ज्या आहेत त्यासाठी मनसे आग्रही आहेत आणि हे एबी फॉर्म जे आहेत ते कल्याण डोंबिवलीचे नेते राजू पाटील यांना राज ठाकरे यांच्याकडून देण्यात आलेले आहेत आणि पुढच्या 48 तासांमध्ये उमेदवारांना हे एबी फॉर्म दिले जाणार असल्याची माहिती सध्या मिळत आहे। त्याच्यामुळे निश्चितच सोमवारी आता कल्याण डोंबिवलीच्या उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप जे आहे ते केलं जाणार आहे आणि त्यानंतर एकच दिवस त्यांच्या हातात मिळत आहे की हे फॉर्म जे आहे ते सबमिट केले जावे। त्याच्यामुळे बंड होणार नाहीत आणि विरोधकांना त्याचा फायदा होणार नाही यासाठी घेतलेली ही भूमिका असू शकते असं देखील म्हणण्यात आलेलं आहे। मात्र कल्याण डोंबिवलीचे एबी फॉर्म जे आहेत ते देण्यात आले आहेत मनसेकडून। नक्कीच वैदेही, बंडखोरी टाळण्यासाठी हे नियोजन करण्यात आल्याचं समजते। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी।